नमस्कार, मी मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आता हिवाळा सुरू झालेला आहे आणि आपला गाजरांचा सीझनही आता सुरू झालेला आहे. तर मी आज पहिल्यांदा गाजर आणलेले आहेत. मस्त सुंदर लाल लाल गाजर मिळाले. ते गाजर पाहिले की आपल्याला सर्वात पहिले गाजराचा हलवाच आठवतो. तर मी आज गाजर हलवा बनवणार आहे. छान गाजर आणलेली आहेत. तर सर्वात पहिले आपल्याला याची ह्या पद्धतीने अशी साल काढून घ्यायची आहे. साल काढून घ्यायची सर्वांची आणि या किसणीच्या साहाय्याने असं बारीक किस करून घ्यायचं आहे. तर सर्वात पहिले मी स्वच्छ धुवून घेतले आहे. धुवून साल काढून आता किस करून घेते. तर भरपूर किस तयार झालेला आहे आपला आता गाजराचा. आता आपण हलवा करायला घेऊया. तर एका मोठ्या कढईत आपल्याला 2-3 चमचे मस्त साजूक तूप घालायचं आहे. तूप गरम झालं की आपण यात सर्व गाजराचा किस टाकून द्यायचा आहे. गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे. छान तुपात परतून घेऊया. हा छान वाफून गेलेला आहे. 10 मिनिटात हा छान वाफून जातो. मग आता आपल्याला यात टाकायचं आहे दूध. आपल्याला 1 लिटर दूध आपण वापरणार आहोत आणि आपल्याला हे साईसकट दूध टाकून द्यायचं आहे. आणि त्याला छान शिजू द्यायचं आहे. मस्त शिजत आलेला आहे आता हा. पण अजून भरपूर बाकी आहे. दूध पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे. आता रंगही बदललेला आहे याचा. दूध आटेपर्यंत आपल्याला याला शिजवायचं आहे. मस्तच. तर यातलं दूध भरपूर आटून गेलेलं आहे. तर यात आपल्याला टाकायचं आहे ते म्हणजे साखर. तर मी 1 वाटी साखर घालणार आहे. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे घालू शकतात. कमी गोड किंवा फिक्का जसा हवा असेल तसा. आणि गाजर किती गोड असतात त्याप्रमाणे पण आपण साखर घालू शकतो. तर मी आज एवढ्या गाजरांसाठी 1 वाटी साखर घालते. आता आपल्याला पुन्हा तर साखरेचं पाणी होणार आहे. पुन्हा आटू द्यायचं आहे छान. साखर हे छान आटत आहे. आपला हलवा अतिशय सुंदर होतोय. खूपच छान असा. मस्तच. आता यात टाकायची आपल्याला वेलची पूड आणि अजून टाकूयात आपण आपल्या आवडीप्रमाणे काजू बदामचे तुकडे. अजून होऊ द्यायचा आहे त्याला. हलवा आपला एकदम छान होतोय. तुम्ही पाहू शकता. मस्तच. अगदी या कढईपासून आता सुटत आहे. याला तूपही सुटते. आपण सुरुवातीला तूप घातलं तर याच्यामध्ये सर्व दूध आटून गेले आहे. साखरेचे पाणी पूर्णपणे आटून गेलेलं आहे. ते आपल्याला फक्त 5 ते 10 मिनटं याला परतवायचं आहे. कढईपासून हे सुटायला लागला आहे हा. तर थोडं तूप येईपर्यंत आपण याला परतवूया. हलवा आता पूर्णपणे तयार झालेला आहे. मस्तच. आता आपण गॅस बंद करून द्यायचा आहे. आपला गरमागरम गाजराचा हलवा तयार झालेला आहे. तुम्हाला गरमागरम आवडेल तर गरम गरम खा. फ्रीजमध्ये गार करून खायचं असेल तर थंडगार पण गाजराचा हलवा छान लागतो. तुम्ही तसाही खाऊ शकतात. तर आजच्या गाजर हलव्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. चॅनलला नवे असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील. थँक्यू.